जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भरत त्यागी याचा जो खून करण्यात आला होता त्या खुनाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास देण्यात आलेला होता आणि तपास करत असताना त्यामध्ये आतापर्यंत 12 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। त्या गुन्ह्यामध्ये 4 पिस्टल्स जप्त करण्यात आले, ज्याचा वापर त्या गुन्ह्यामध्ये मैतावरती फायरिंग करण्यासाठी करण्यात आलेला होता आणि या गुन्ह्याची व्याप्ती आणि त्याला कटकारस्थान या सर्वांचा विचार करून हा गुन्हा अत्यंत बारकाईने त्याच्यामध्ये तपास चालू आहे। या गुन्ह्यामध्ये एक आरोपी त्याच्यामध्ये मनीष नागोरी यांनी अवैध हत्याराचा पुरवठा या गुन्ह्यासाठी केलेला होता, त्यावरून त्यालाही या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे। या आरोपीकडे अधिक चौकशी केली असतात या आरोपीने इतर 3 इसमांना सुद्धा, ज्याचा या गुन्ह्याशी संबंध नाही, अशा 3 इसमांना अवैध हत्यारे पुरवली होती। त्यामध्ये राजू कबाडे राहणार शहापूर, सचिन पोवार राहणार तारदाळ इसमांना 3 पिस्टल्स पुरवलेले होते वेळोवेळी आणि एक एअरगन, अशी 4 हत्यारे या तिघांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत। त्यांना 3 दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली आहे। या गुन्ह्याच्या निमित्ताने या इचलकरंजी आणि त्या परिसरामधील या गुन्हेगारीची सर्व पाळेमुळे उखडून काढण्यामध्ये पोलिसांना मोठ्या अंशी यश प्राप्त झाले। या गुन्ह्यामध्ये अद्यापही तपास शिल्लक आहे। त्याच्यामध्ये इचलकरंजी येथील काही आरोपी फरार आहेत, एक नगरसेवक आहे, त्यालाही अटकेचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामुळे या अनुषंगाने त्या परिसरामधील जे गुन्हेगारी वृत्तीची जी टोळी कार्यरत होती त्यांच्यावर पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर अंकुश बसलेला आहे। गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अशाच प्रकारचे वृद्ध लोकांना फसवणारी दोघांची टोळी पोलीस फरार आहे, परंतु एक मिळाला आहे। 6 गुन्हे डिटेक्ट झाले, त्यांच्याकडून 65 ग्रॅम सोन्याचे दागिने सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत।